नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमची बायको चिडखोर आणि रागेष्ट आहे का? मस्करी केली तरीही ती रागावते आणि प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ लावते, त्यामुळे तुमचं नातं कमकुवत होत चाललंय का? अशी वागणूक तुम्हाला फक्त त्रासदायकच ठरत नाही, तर यामुळे तुमच्या नात्यामध्ये देखील एक स्लो पॉयझन पसरू शकतं. प्रत्येक नात्यामध्ये छोटे मोठे वाद होणं हे सामान्य आहे, परंतु जर हे वाद वाढत गेले आणि या वादांचं द्वेषामध्ये रूपांतर झालं तर प्रेमातील गोडवा हा कडूपणामध्ये बदलून जातो. जर तुमची बायको सतत रागावत असेल तर तुमच्यासाठी काही टिप्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर मग या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या बायकोचा राग शांत करू शकता. मित्रांनो, जेव्हा तुमची बायको रागावते तेव्हा ती काय म्हणते हे लक्षपूर्वक ऐका. यामुळे आपलं मत व्यक्त केल्यानं परिस्थिती अगदी बिघडू शकते का हे लक्षात ठेवा. रागावलेले लोक शांत मनानं गोष्टी समजू शकत नाहीत, त्यामुळे प्रथम ते इतके अस्वस्थ का आहेत ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर रागावलेल्या जोडीदाराशी सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तो शांत होण्याची वाट पहा. प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते. तुमचा पार्टनर शांत झाल्यानंतर त्याचा मूड समजून घेऊन तुम्ही त्याच्याशी बोला. त्यांना प्रेमानं समजावून सांगा की राग हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि त्याचा त्याच्या नातेसंबंधावरती एक वेगळाच परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. हे तुम्ही त्यांना समजावून द्या आणि रागाच्या भरामध्ये अनेकदा त्या अशा गोष्टी बोलतात की ज्याचा नंतर त्यांनाही पश्चाताप होत असतो. जेव्हा त्यांचं मन शांत असेल तेव्हा त्यांना तुम्ही काय म्हणत आहात ते समजेल आणि ते त्यांची चूक मान्य करतील आणि नक्कीच तुमचं नातं हे थोडंसं वृद्धिंगत होईल. अनेक वेळा काही वाईट अनुभवामुळे लोक रागावत असतात. तुमच्या जोडीदारासोबत देखील असंच घडू शकतं. कदाचित लहानपणी त्याला काही आघात झाले असावेत, ज्याचा त्रास तो आजही सहन करत असेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना राग व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देऊ शकता. या प्रशिक्षणामुळे त्यांना त्यांच्या रागावरती नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि तुमचं नातं हे वृद्धिंगत होत जाईल. जेव्हा तुमच्या जोडीदाराचा राग वाढतो तेव्हा प्रथम तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. या परिस्थितीमध्ये त्यांच्याशी वाद घालणं किंवा त्यांना प्रत्युत्तर देणं यानं परिस्थिती आणखीनच बिघडू शकते. त्यांचा राग शांत होऊ दिला तर बरं होईल. जेव्हा ते शांत असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी हळुवारपणे बोलू शकता आणि ते इतके रागावले का आहेत हे देखील तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. लक्षात ठेवा, रागावलेले लोक अनेकदा तर्कहीन गोष्टी करू लागतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही शांत राहा आणि ऐका. जेव्हा ते शांत होतात तेव्हा तुम्ही त्यांची मतं शांतपणे मांडू शकता आणि नक्कीच याचा फायदा होईल. कोणत्याही नात्याचा जीव म्हणजे मोकळेपणानं संवाद साधणं. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतची भांडणं कमी करायची असतील तर आधी तो किंवा तिला काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्यामुळे तुमच्या जोडीदाराला त्यांच्याप्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही तुमचा मुद्दा मान्य करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या दोघांमधील अंतर देखील हे वाढू शकतं. तर अशा पद्धतीनं जर तुमची बायको चिडखोर असेल, जर सतत रागावत असेल तर या काही गोष्टींवरती तुम्ही स्वतःहून नियंत्रण ठेवायला हरकत नाही, जेणेकरून याचा तुमच्या नात्यामध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.